नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया ॲसिडिटी म्हणजे GERD. छातीत जळजळ, ढेकर येणे, आंबटपणा वाटणे हे फक्त ॲसिडिटी नाही तर तुमच्या शरीरातील इशारा असू शकतो. तर ॲसिडिटी म्हणजे नक्की काय होतं? आपण खाल्लेले जे अन्न असतं ते तोंडातून अन्ननलिकेतून पोटात जाते. पोट आणि अन्ननलिकेच्या मध्ये एक झडप असते, म्हणजेच एक वॉल असते. ती पोटातील आम्ल वर येऊ देत नाही. ही झडप कमकुवत झाली किंवा सेल लूज झाली तर पोटातील आम्ल वर येते, त्याला ॲसिडिटी असं म्हणतात. ॲसिडिटीची कारणं काय आहेत? तिखट व तेलकट पदार्थ जास्त खाणे, जेवल्यानंतर लगेच झोपणे, लठ्ठपणा जसे सिगारेट स्मोकिंग, ताण और स्ट्रेस. ओके, तर नेक्स्ट आपण बघूया आपण काय खायला हवं. घरचे साधे अन्न खावे, उकडलेल्या भाज्या खाव्यात, ओट्स, दलिया, भात असं सिंपल सात्विक फूड खावं. केळी, सफरचंद, पपई अशी सिंपल फळं खावेत. दररोज ताक प्यावं, तसेच पुरेसे पाणी. शरीराला दिवसातून कमीत कमी 2 ते 3 लिटर पाण्याची गरज असते, ते आपण पूर्ण केलेली पाहिजे. तर ॲसिडिटीसाठी काय टाळायला पाहिजे? तिखट व तेलकट पदार्थ टाळले पाहिजेत. चहा, कॉफी जास्त प्रमाणात टाळली पाहिजे. काही लोक खूप जास्त चहा, कॉफी पितात, त्यामुळे त्यांना ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. तसेच बेकरी आयटम्स, चॉकलेट, केक, बेकरी असे विविध बेकरी प्रोडक्ट्स आपण खाल्ले नाही पाहिजेत. तसेच आपण हॉटेलमधले कार्बोहायड्रेटेड जे ड्रिंक्स असतात, जसं की कोक वगैरे सगळं अवॉइड केलं पाहिजे. अल्कोहोल, असे स्मोकिंग, सिगरेट वगैरे सगळं अवॉइड केलं पाहिजे. आणि रात्री उशिरा जेवणे हे पण आपण टाळले पाहिजे. तर त्याचबरोबर आपण जेवल्यानंतर लगेच 2-3 तासात झोपले नाही पाहिजे. थोडे करून वारंवार खा, पण थोडं करून वारंवार खा. पण एकदमच 10-12 तासाचा गॅप ठेवू नका. वजन नियंत्रित ठेवा. सैल कपडे घाला. ताण कमी करा. पुरेशी झोप घ्या. वारंवार ॲसिडिटी चा त्रास झाल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखवा. एंडोस्कोपी सारखे विविध आजकाल सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत, त्याने पुढचा त्रास टाळता येऊ शकतो. आज टाळा, उद्या त्रासमुक्त व्हा.